विधानसभा निवडणुकीत बसलेल्या झटक्यानंतर काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागलेत. महाराष्ट्राच्या प्रभारीपासून ते प्रदेशाध्यक्षपर्यंत सर्व स्तरावर काँग्रेस पक्षात बदल होणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. संक्रांतीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीतच प्रदेशाध्यक्षपदी कोणता चेहरा द्यावा यावर अंतिम निर्णय होणार असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीत बसलेला फटका भरून काढण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनं उतरणार आहे. अशा वेळी पक्षाला बळकटी आणून देणारं नवं नेतृत्व प्रदेशाध्यक्षपदी असावं अशी मागणी काँग्रेस पक्षातून होते. सध्याच्या घडीला सतेज पाटील, अमित देशमुख आणि पृथ्वीराज चव्हाणांचं नाव आघाडीवर आहे. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी सतेज पाटील यांचं नाव पुढे केल्यानं येत्या काळात सतेज पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे नेमकी ही बातमी काय आहे हेच या व्हिडिओतून जाणून घेऊया. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. लोकसभेला 13 जागा घेणारी काँग्रेस विधानसभेला 16 जागांवर आली आहे. काँग्रेसच्या या परफॉर्मन्समुळे राज्य पातळीवर पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तसंच काँग्रेसची अशी अवस्था व्हायला अंतर्गत गटबाजी हे प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काँग्रेसला आता नव नेतृत्वाची गरज असून त्या जागी उमद्या नेत्याला संधी देण्यात यावी अशी मागणी हायकमांडकडे केली जाते. समोर आलेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष पद पृथ्वीराज चव्हाण यांनीच घ्यावं असा आग्रह काँग्रेस हायकमांडचा आहे. विधानसभा निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यानं काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याकडे ही जबाबदारी द्यावी असं वरिष्ठांचं म्हणणं आहे. पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री राहिल्यानं त्यांचं राज्यभर नेटवर्क आहे. विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला असला तरी स्वच्छ आणि पारदर्शक नेता म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे. हुशार आणि अभ्यासू नेता असल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारावा असं काही वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारावं यासाठी दबाव वाढतोय. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्या नेतृत्वाला संधी मिळावी, काँग्रेसचा अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातील असावा असा आग्रह धरून सतेज पाटील यांचं नाव पुढे केलंय. त्यामुळे सतेज पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेस जिवंत ठेवण्याचं श्रेय सतेज पाटील यांना जातं. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला कोल्हापूरमध्ये जरी अपयश आलं असलं तरी इथून मागच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी त्यांची चुणूक दाखवून दिली आहे. मग लोकसभा निवडणूक असो की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असो, सतेज पाटील हे कायमच वरचढ राहिलेत. युवकांना आकर्षित करणारा नेता, गावखेड्यापासून ते शहरातील राजकारणाचा असलेला अनुभव आणि हाताशी असलेली यंत्रणा वापरण्याचं कसब या सर्व बाबींचा विचार करता आता काँग्रेसला अशा नेतृत्वाची गरज असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे सतेज पाटील यांच्या नावासाठी आग्रही आहेत. नाही म्हटलं तरी पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे 12 वाजलेत. लोकसभेला जरी 2 खासदार आले असले तरी विधानसभेला मात्र एकच आमदार निवडून येऊ शकलाय. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या पट्ट्यातच काँग्रेसची वाताहत झाली आहे. त्यामुळे यावेळी प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातून द्यावा असंही चव्हाण यांचं म्हणणं आहे. राज्याच्या अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता उरला नाहीये. युवकांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली आहे. काँग्रेसच्या संघटनेत काम करण्यासाठी कोणी देखील इच्छुक नाहीये. आहे तो कार्यकर्ता गटातटात विभागला गेलाय. संघटनेकडून कार्यकर्त्यांसमोर व्हिजन ठेवलं जात नाहीये. कुणी नेता कार्यकर्त्यांशी संवाद साधायला तयार नाहीये. कार्यकर्त्यांचे विचार ऐकायला कुणी देखील तयार नाहीये. नेत्याप्रती आकर्षण वाटावं असं नेतृत्वही कार्यकर्त्यांसमोर राहिलेलं नाहीये. त्यामुळे दिवसेंदिवस पक्ष वाढायचं सोडून घटत चाललाय. अशावेळी जो कोणी प्रदेशाध्यक्ष होईल त्याच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत. म्हणूनच या आव्हानांच्या मालिकेला तोंड देणारा नेता प्रदेशाध्यक्षपदी आणण्याच्या तयारीत काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांड सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख या नेत्यांच्या नावांवर विचार करत आहे. तर यापैकी सतेज पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांड यावर काय निर्णय घेतं आणि प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच प्रकारचे राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.